विजयादशमीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतायत. गेल्या 8 दिवसांमध्ये सोन्याच्या किमती 10 ते 12 हजार रुपयांनी वाढल्यात. सोन्याचे दर 1,21,000च्या वर गेलेले, तर चांदीच्या दरातही वाढ झालेली आहे. चांदी 1 किलो 1,51,000च्या वर गेली आहे. सोन्याच्या दरामध्ये झालेली ही वाढ ग्राहकांसाठी मात्र काहीशी अडचणीची आणि अधिक खर्चिक ठरत आहे. मात्र तरीही ग्राहक शुभ मुहूर्त साधत सणासुदीला नक्कीच सोनं खरेदी करतात. हा 3.5 मुहूर्तांपैकी सोनं खरेदीचा उद्या एक चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे सोनं खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास सराफ बाजारातील विक्रेत्यांना आहे. तर सोनं दरवाढीचा चढता आलेख कसा झालेला आहे पाहूयात. 2020 मध्ये सोनं 48,651 प्रतितोळा होतं. 2021 मध्ये ते 48,720 प्रतितोळा होतं. 2022 मध्ये त्याची किंमत वाढून ते 52,670 रुपये प्रतितोळा झाले. तर 2023 मध्ये तीच किंमत 65,330 इतकी झाली. 2024 मध्ये 77,913 रुपये प्रतितोळा सोनं झालं. तर 2025 मध्ये 1,21,000च्या वर हे सोनं गेलेलं आहे. आता सोन्याचा भाव जवळपास 1,21,000 रुपये आहे विथ जीएसटी आणि चांदी जवळपास 1,52,000 झालेली आहे. तर असंच पाहिलं तुम्ही मागच्या वर्षी याच काळामध्ये 1 ऑक्टोबरला मागच्या वर्षी सोन्याचा भाव होता 80,000 रुपये. तर तुम्ही पाहिला जवळपास 50%ने सोनं वाढलेलं आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सर एक तर सगळ्यात पहिले टॅरिफ वरती चालू आहे. दुसरं म्हणजे जे गव्हर्नमेंट्स आहे, प्रत्येक गव्हर्नमेंट आपली इकॉनॉमी स्टेबल करते आणि इकॉनॉमी स्टेबल करण्यासाठी ते सोनं परचेस करते. त्याच्यामुळे सोन्याची डिमांड वाढलेली